के जरीपटका थाना क्षेत्र से एक सनसनीखेज हत्या की खबर सामने आई है। लेकिन चाइनीज सेंटर के पास नारा रोड पर 30 वर्षीय युवक स्वप्निल गोसावी की पत्थर से कुचलकर निर्मम हत्या कर दी गई। पुलिस से मिली जानकारी के अनुसार जरीपटका पुलिस ने 30 जून की रात को नारी रोड पर एक युवक की हत्या के मामले में सीसीटीवी फुटेज के आधार पर 2 आरोपियों को गिरफ्तार किया है। गिरफ्तार आरोपियों में रवि बैनर्जी और रुपेश बंजारे युवक शामिल है। प्राप्त जानकारी के अनुसार आरोपी सुजल और उसके 8 दोस्त जब सड़क पर खड़े थे, उसी दौरान स्वप्निल दोपहिया वाहन से वहां से गुजर रहा था। इस दौरान स्वप्निल का एक आरोपी से विवाद हो गया और दोनों में मारपीट शुरू हो गई। इस दौरान आरोपी ने स्वप्निल पर पत्थर से हमला कर दिया, जिससे उसकी मौके पर ही मौत हो गई। पुलिस ने आरोपियों के खिलाफ हत्या का मामला दर्ज कर लिया गया है। फरार आरोपियों में सुजल महेशकर और अभी अंबादी की तलाश जरीपटका पुलिस कर रही है। काल 30 तारखेला रात्री 11:15च्या सुमारास नारा रोडवरील मंगलम डेव्हलपर आणि मराठा सावजी भोजनालयाच्या समोर एका व्यक्तीला दगडाने ठेचून खून केला असल्याची माहिती प्राप्त झाली होती। त्यामधील मयत इसम याचं नाव स्वप्निल गोसावी आहे। त्याला मेवा हॉस्पिटलला आपण पाठवल्यानंतर त्याला पोलीस डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केलं होतं। सदरबाबत गुन्हा दाखल करून तपास चालू केला असता असं लक्षात आलं की मराठा भोजनालय जे आहे सावजी भोजनालय याच्यामध्ये हे 8 आरोपी जेवायला बसले होते। जेवत असताना त्यांच्यात आपसातच थोडी बाचाबाची चालू झाल्याने हॉटेल मालकाने त्यांना हॉटेलमधून बाहेर हाकललं होतं। बाहेर आल्यानंतर ते उभे राहून त्यांच्यात बाचाबाची चालू असताना त्यापैकी एक आरोपी रस्ता क्रॉस करत असताना मयत इसमा त्याच्या बाईकवरून आपल्या घरी जात होता आणि त्याच्या घराजवळ जात असताना त्याला धक्का लागेल अशा याच्यामध्ये आरोपीने त्याला चापट मारल्याने त्याने स्वतःची बाईक थांबवून आरोपी बरोबर येऊन तो भांडण करू लागला आणि त्यांच्यामध्ये हातापाई चालू झाली। ती हातापाई बघून आरोपीचे जे मित्र हॉटेलमध्ये बसले होते, जे हॉटेलच्या बाहेर उभे होते, ते सगळेजण त्याच्याकडे गेले आणि ते त्या इसमाला मारामारी करू लागला। तो जो मयत इसम आहे स्वप्निल गोसावी हा सगळ्यांची मारामारी आणि हातापाई करायला लागला असताना त्यामध्ये एका आरोपीने 1-2 आरोपींनी दगड उचलून दगडाने त्याला डोक्यात आणि छातीवरती प्रहार केल्याने तो जखमी झाल्यानंतर ते सगळे आरोपीतून पळून गेले होते। नंतर आपल्याला माहिती मिळाल्यानंतर आपण त्याला हॉस्पिटलला रिफर केला असता तो मयत घोषित करण्यात आला। सीसीटीव्ही फुटेजद्वारे आपण आरोपी निष्पन्न केले। त्याच्यापैकी आत्तापर्यंत आपण 2 आरोपींना आपण ताब्यात घेऊन अटक केलेली आहे। इतर आरोपी सुजल महेशकर, सुजल चव्हाण, अभी अंबादे यांचा शोध घेणं चालू आहे। ताब्यात घेतलेले आरोपी 2 आपण उद्या कोर्टात हजर करून त्यांची पीसी घेऊन त्यांच्याकडून अधिक माहिती घेत आहोत। मृतकाचे नाव होते स्वप्निल लेखनाथ गोसावी आहे। तो हुडको कॉलनीमध्ये पोलीस स्टेशनच्या मागेच राहतो। तो गोडाऊनमध्ये काम करायचा। 10 दिवसापूर्वी तो कामाला लागलेला आहे एका गोडाऊनमध्ये नारा येथील। जास्त काही सदन फॅमिली त्याचे 2 लहान मुलं आहेत, त्याची आई आणि मिसेस आहे। अटक केलेल्या आरोपींपैकी रवि बॅनर्जी आणि रुपेश बंजारी या दोघांना अटक करण्यात आलेली आहे। त्यांना उद्या कोर्टात आपण हजर करत आहोत।